नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण लाल भोपळ्याच्या एकदम स्वादिष्ट अशा गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत, ज्या तुम्ही काही खास प्रसंगी बनवू शकता। एकदम सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याच्या पुऱ्या कशा करायच्या आणि या पुऱ्या मऊ आणि कमी तेलकट होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी रेसिपीमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा आणि त्यामुळे तुमच्या पुऱ्या एकदम परफेक्ट अशा तयार होतील। त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला भोपळा घेतलेला आहे। भोपळा स्वच्छ धुवून आपण हा कट करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण मधोमध भोपळा कट केलेला आहे। यातील आपण पाव भोपळाच या ठिकाणी वापरणार आहोत। भोपळ्यामध्ये आतील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे। हे पहा, अशा प्रकारे यातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। बिया काढून झाल्यानंतर आपण भोपळ्याची पाठीमागची साल काढून घ्यायची आहे। चाकूने आपण याची सर्व साल अशा प्रकारे काढून घेत आहोत आणि भोपळ्याचे बारीक तुकडे आपण कट करून घेणार आहोत। भोपळा या ठिकाणी आपण सुरुवातीला गुळामध्ये उकडून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे आपण याचे तुकडे करून घेणार आहोत। त्याऐवजी तुम्ही भोपळा खिसून देखील वापरू शकता। सर्व भोपळ्यांचे अशा प्रकारे आपण तुकडे केलेले आहेत। एक भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये कट केलेला भोपळा घालून घ्यायचा आहे। 1 कप आपण बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहोत। गूळ आणि भोपळा आपण सुरुवातीला चांगला मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता गुळाच्या पाण्यामध्येच भोपळा शिजवून घेणार आहोत। हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। गुळाला आणि भोपळ्याला पाणी सुटले जाते, त्यासाठी हे आपण झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे। मीडियम गॅसवर या ठिकाणी आपला भोपळा शिजून तयार झालेला आहे। एकदम मऊ होईपर्यंत आपण ही शिजवून घेतलेले आहे। हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतरच हे आपण पिठामध्ये मळून घेणार आहोत। या ठिकाणी आपण गव्हाचे 3 कप पीठ घेतलेले आहे आणि हे आपण चाळून घेणार आहोत। पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घालून झाल्यानंतर हे कोरडेच मिश्रण आपण करून घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये आपण गुळामध्ये शिजवून घेतलेला भोपळा थोडा थोडा करूनच घालायचा आहे। एकदम सर्व न घालता लागेल तसे थोडे थोडे करूनच घालायचे आहे आणि हे आपण घट्ट असे मळून घ्यायचे आहे। जसे आपल्याला पिठामध्ये भोपळ्याचे मिश्रण लागेल तसेच आपण या ठिकाणी वापरत आहोत। हे पहा, थोडे थोडे करून आपण सर्व मिश्रण या ठिकाणी वापरलेले आहे आणि घट्ट असे हे पीठ आपण मळून घेणार आहोत। यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता गुळाच्या पाण्यामध्ये भोपळा शिजवला आहे, त्याच्यामध्येच हे पीठ चांगले मळून घेतलेले आहे। या ठिकाणी आपले हे पीठ मळून तयार झालेले आहे। हे आपण 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवणार आहोत। आपले 10 मिनिटं झालेले आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपले मस्त असे मुरलेले आहे। त्यानंतर पिठाचा एक लहानसा गोळा घेऊन याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। पुरी लाटताना जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मीडियम अशा ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। ही पहा, आपली पहिली पुरी तयार झालेली आहे। त्यानंतर पिठाचा दुसरा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडेसे तेल लावून या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। जर तुम्हाला या ठिकाणी छोट्या छोट्या पुऱ्या न लाटता एकदम तुम्ही चपाती मोठी लाटून एका वाटीने देखील अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमच्या पुऱ्या एकसारख्या अशा तयार होतात। या ठिकाणी आपली ही पुरी अशा प्रकारे जाडही नाही पातळ नाही, मीडियम अशी लाटून घेतलेली आहे। अशाच आपण सर्व पुऱ्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। आपले तेलही गरम झालेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून पुरी तळून घेणार आहोत। पुरी तळताना गॅसची फ्लेम आपण एकदम मंद ठेवलेली आहे। मंद गॅसवरच आपण या ठिकाणी या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पुरी आपली मस्त अशी फुगलेली आहे। हे पहा, एकदम दोन्ही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण पुरी या ठिकाणी तळून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम ही आपण पुऱ्या तळताना मंद ते मीडियम अशीच ठेवायची आहे। त्यामुळे आपल्या पुऱ्या मस्त अशा फुगल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहत नाही। जर तुम्ही गॅस फुल केला आणि फुल गॅसवर जर पुरी तळली तर पुरी ही पटकन तळली जाते आणि वरून लगेच तांबूस रंग येतो आणि आतमध्ये पुरी तशीच कच्ची राहते। त्यासाठी गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आणि नंतर मीडियम करायची। त्यामुळे पुरी एकदम मस्त अशी टम फुगली जाते। हे पहा, आपल्या पुऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत। अशाच आपण सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घेणार आहोत। सर्व पुऱ्या या ठिकाणी आपल्या तळून तयार झालेल्या आहे। हे पहा, सर्व पुऱ्या एकसारख्या अशा टम्म फुगलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, हाताला याचे तेलही लागत नाही, कमी तेलकट आणि मऊ अशा ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
या ठिकाणी आपल्या लाल भोपळ्याच्या गोड अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत। एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी अशा मऊ कमी तेलकट पुऱ्या कशा करायच्या त्या या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेल्या आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।